पायदूळ होतो आम्ही आम्हाला आभाळ बनवलं, छोट्याशा नदीचा प्रभाव आम्ही आम्हाला सागर बनवलं. अरे पायाची पायदूळ होतो आम्ही आम्हाला आभाळ बनवलं, छोट्याशा नदीचा प्रभाव आम्ही आम्हाला अथांग सागर बनवलं. माणसात जन्मून सुद्धा दरिद्रीचं जीन आमचं, पण महामानवाच्या त्या महामानवानं आम्हाला माणूस बनवलं, आम्हाला माणूस बनवलं, आम्हाला माणूस बनवलं. आणि 14 एप्रिल 1891 सालाला याच मध्य प्रदेशातील महूची माती धन्य झाली. आणि जेव्हा धन्य झाली ना, तेव्हा माझ्या भीम बाळानं या पृथ्वी तलावर पहिलं पाऊल टाकलं. तेव्हा सरळ सरळ आकाशाकडे पाहिलं असेल आणि त्या उगवत्या सूर्याला खऱ्या अर्थानं उघड उघड आव्हान दिलं असेल, हे सूर्या, अरे तू तिथला सूर्य असतील तर मी इथला सूर्य आहे. कांबळे साहेब, भीम बाळानं पहिलं पाऊल जेव्हा पृथ्वी तलावर टाकलं असेल ना, तेव्हा सुभाषितकारांना देखील लिहून ठेवावं लागलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सूर्याला म्हणतायत, हे सूर्या, अरे तू तिथला सूर्य असतील तर मी इथला सूर्य आहे. तू ताऱ्यांना प्रकाशमान करण्यासाठी उगवला असशील तर मी इथल्या साऱ्यांना प्रकाशमान करण्यासाठी उगवलेला आहे. म्हणून म्हणतात ना, तलवार तर एक धारी होती पण माझा भीम दुधारी होता. तलवार तर एक धारी होती पण माझा भीम दुधारी होता. त्या काळात अनेक नेत्यांना, अनेक पुढाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धाक होता, कारण माझा भीम बापांचा बाप होता. माझा भीम बापा. घ्या पाणी. बाबा फार सुंदर. नमस्कार. नमस्कार. या टिप्पणीस या. अनंत गंगाधरराव हे सुरेंद्र टिप्पणीस, महाड नगरपालिकेचे प्रमुख. टिप्पणीसांचा एक लेख मी वाचला, अत्यंत सुंदर. त्यात तिने असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळेच मी असं ठरवलं आहे की सामाजिक समतेसाठी आणि अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करणार. म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे, त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे, हे सांगणारा सत्याग्रह. काय थोर विचार. चला तयारीला लागा. आणि तुम्ही पण येणार ना? माझा बाबासाहेब तिथं म्हणत, माझी नवीन दिक्कत येणार. मग चला. योग्य अयोग्य हे ठरवायचा अधिकार देखील कोणा एकाला नसतो. तुम्ही आमचं पाणी वाटवताय, आमचं पाणी. चला मी मान्य करेन, हे तुमचं पाणी आहे. तुम्ही तुमचं नाव यावर लिहून दाखवा. मिस्टर आंबेडकर, तुम्हाला हे महागात पडेल. काय महागात पडेल रे? थांब, तुला धडा शिकवतो. हे निघे, चल. ठीक आहे का? तुम्हाला हे महागात पडेल. हा, आधीच सांगून ठेवतो. हे चल रे, हे चल. हो थांबा, शांत व्हा. आपण इकडे भांडायला आलोय का? माफी बाबासाहेब. पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागतं, हे मोठं दुर्दैव. हा भ्रम ठेवू नका. आपण पाण्यासाठी म्हणजेच आपल्या हक्कासाठी भांडत आहोत. आज या महाडच्या धर्तीवर 14 तळ्याचा सत्याग्रह पाण्यासाठी नाही तर आपणही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केलं आहे. एकाच तळ्याचं पाणी चाखून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत. महाडच्या तळ्याचं पाणी पेटल ग बाई, महाडच्या तळ्याचं पाणी पेटल ग बाई, त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी भेटल ग बाई. भीम नावाचं इवलं रोप दारी लाविन ग, त्या रोपाचा बोधी
आभाळी जाईल ग